युसीएन समूहातर्फे आयोजित विदर्भ के शायनिंग स्टार सीझन 3 शुक्रवारी थाटात संपन्न झाला। नागपुरातल्या कविवर्य डॉक्टर सुरेश भट सभागृहात या गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। नुकत्याच झालेल्या इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह इयत्ता 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात विदर्भातील विविध शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। शालेय परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी युसीएन समूहातर्फे विदर्भ के शायनिंग स्टार हा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येतो। यंदा विदर्भ के शायनिंग स्टारचं तिसरं पर्व होतं। नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह इयत्ता 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांचाही या कार्यक्रमात गौरव करण्यात आला। विदर्भ के शायनिंग स्टार गौरव सोहळ्यात नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल, युसीएनचे संचालक जगदीश पलिया, अजय खामणकर, आशुतोष काणे, कार्डियन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर निकुंज पवार यांची विशेष उपस्थिती होती। कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण बॅटल ऑफ ब्रिलियन्स ही क्विज होती। यात करंट अफेअर्स आणि लॉजिकल रिझनिंगवर निवडक सहभागींनी त्यांची प्रतिभा दाखवली। दरम्यान डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला। दरम्यान पोलीस आयुक्तांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सर्व विद्यार्थ्यांना भविष्यात चांगलं काम करण्याची प्रेरणा दिली। यहाँ पे जो बच्चे आए हुए हैं उन सभी बच्चों को देखिए, मार्क्स आते हैं हमारे, और एक जब आप बड़े हो जाएंगे, आप जब हमारी एज में पहुंचेंगे त्यावेळेस तुम्हाला बहुतेक हे आठवणार पण नाही की तुमचे किती मार्क्स होते 10वी 12वी मध्ये, बिकॉज देर आर सो मेनी चॅलेंजेस इन लाइफ। सो मोर इम्पॉर्टंट टुडे इज दैट whatever you have done, whatever you have achieved, you must look forward how you have to go ahead, what are your goals and what are your ambitions. आपला जे परिवार असतो, आपले जे आई वडील असतात, त्यांचे पण ड्रीम्स असतात आणि ते सगळे ड्रीम्स तुमचे मार्फतीने किंवा तुमचे ड्रीम्स कसे तुम्ही अचीव करतात याच्यासाठी ते विचार करतात। आप ऐसी चीजें करें जिससे कि आप सक्षम बने, और सक्षम बोथ मेंटली और फिजिकली।